नमस्कार मित्रांनो, मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला, आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव विचारायला लागलाय की आता देशातील बाजारात अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशातील बाजारात अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची सध्याची भाव पातळी आणि सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती व सोयाबीनचं भविष्य याबद्दल माहिती घ्यावी लागेल. त्यानंतरच आपण जो निर्णय घेऊ सोयाबीन विक्रीचा तो आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. पण अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री याबद्दल आता घेऊया सविस्तर माहिती. तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला सातत्यानं $9.5 प्रति बुशेल्स पासून $9.75 प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसत आहे. आपण जर बघितलं इथून पुढची वाटचाल तर तुम्हाला माहीत आहे की ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे आपल्याला डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा या ठिकाणी सीबॉटवर व्यवहार होताना दिसणार नाही, कारण मार्केटच बंद राहणार आहे. परंतु तिथूनही काय लगेच 4-5 दिवसात तेजी येईल असे नाही. 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कसल्याही प्रकारची तेजी सोयाबीनच्या भावात अजिबात येणार नाही. परंतु आपण जर बघितलं तर 15 जानेवारीनंतर काही प्रमाणात सुधारणा होऊन खालच्या स्तरावरून नवीन फ्रेश बाईंग येऊन आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव $10 प्रति बुशेल्सच्या पार जाताना दिसू शकतो. मग याचा अर्थ लक्षात आला का इथून पुढे म्हणजे ही तेजीचे संकेत आहेत. देशात सध्या सोयाबीनची भाव पातळी 3900 ते 4200च्या दरम्यान आहे आणि इथून पुढचा अवकेचं मागणी पुरवठ्यात चित्र बघितलं तर अशी काही विशेष आपल्याला काही बदल या ठिकाणी संभवताना दिसत नाहीत. म्हणजे आपण 2 महिने इथून जरी थांबलो तरी सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला ₹100 तेजी दाखवेल आणि फारच चांगली परिस्थिती निर्माण झाली तर ₹200 तेजी. पण याच्यापेक्षा जास्त तेजी येण्याची शक्यता नाही. आता मग आपल्या प्रश्नाचं उत्तर घेऊया की कधी करावी मग सोयाबीनची विक्री. तर माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे, पटलं तर अंमलबजावणी करा, नाही तर सोडून द्या. मत काय माझं बघा, प्रत्येक ठिकाणी पैसा हा महत्त्वाचा असतो. प्रत्येकाला पैशाची आवश्यकता या ठिकाणी आहे. जर तुम्हाला 2 महिने थांबून ₹100 तेजी परवडत असेल तर तुम्ही सोयाबीन विक्री करू नका.
परंतु तुम्हाला माहिती आहे की 100 रुपयाच्या तेजीपेक्षा मला आज पैशाची जास्त गरज आहे, तर मी काय म्हणतो की तुम्ही आजच सोयाबीन विक्री करून टाका, कारण सोयाबीनचं भविष्य हे उज्ज्वल नाही. आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुरुवातीला ब्राझील आणि त्यानंतर अर्जेंटिना यांचं सोयाबीन येतंय आणि हे आल्यानंतर सोयाबीनच्या भावातील तेजीची शक्यता जवळपास संपून जाते. म्हणून सांगतोय की आपल्याला पैशाची गरज असेल तर सध्या विक्री करा आणि 2 महिने थांबून 100 रुपयात तेजी परवडत असेल तर तुम्ही थांबू शकतात. आता शेवटी निर्णय तुमचा आहे, कारण सोयाबीन तुमचे. फक्त माझं काम आहे तुम्हाला उचित या ठिकाणी सल्ला व मार्गदर्शन करण्याचं. मग भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.